हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 10 दिवसीय लोककला प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं। राज्यातील लोककला, लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे, तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीचा आणि परंपरेची ओळख व्हावी, या उद्देशानं सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून आणि विकास खारगे यांच्या मुख्य सचित सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2025 प्रयोग शुद्ध कलेची प्रशिक्षण शिबिरे आणि सत्रे आयोजित करण्यात आले आहे। गोंधळ जागरण ही विधिनाट्य बोहडाचे स्वरूप आहे। ही लोककला महाराष्ट्रामध्ये लोप पावत आहे। यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं 20 जणांना प्रशिक्षण देण्यासाठी आयोजन करण्यात आले। या 10 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नारायण गोविंदराव धोंगडे, देविदास धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं संचालन शामराव नारायणराव धोंगडे हे करत आहेत। प्रथमतः माझं नाव शामराव नारायण धोंगडे, जय भवानी कला मंडळ शिरड शहापूर, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली। जय भवानी कला मंडळाचे अध्यक्ष नारायणजी धोंगडे आणि उपाध्यक्ष देविदास धोंगडे। या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आणि हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक संचालनालय, महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या वतीने दिनांक 8 तारखेला 8/3/2025 ला या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। या कार्यक्रमाचं उद्दिष्ट म्हणजे की जी पारंपरिक लोककला आहे, गोंधळ जागरण, कीर्तन, बराड, त्याच्यानंतर भजन, हे गोंधळ जागरण लोप पावत चाललेलं आहे। शासनाचं असं उद्दिष्ट आहे की ही जी लोप पावत चाललेली लोककला आहे ही लोप पावत गेली नाही पाहिजेत। आपली जी लोक परंपरा आहे, आपली जी लोक संस्कृती आहे, हिचं कुठेतरी जतन झालं पाहिजेत। म्हणून त्यांनी जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबविलेला आहे, जेणेकरून या लोककलेच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये 20 शिबिरार्थींना प्रशिक्षण देण्याचं आम्ही काम केलेलं आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून यवतमाळ असो, नांदेड असो, पालम असो, परतूर असो किंवा स्थानिकचे असो, असे 20 शिबिरार्थी इथे 10 दिवस सलग होते। 10 दिवस त्यांची राहण्याची, जेवण्याची, नाश्त्याची संपूर्ण व्यवस्था आम्ही केलेली होती आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचं व्याख्याते आम्ही बाहेर जिल्ह्यातून असो, स्थानिकचे असो, असे रोजचे व्याख्याते आम्ही बोलून 2 टाइम त्यांना पहिल्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये प्रशिक्षण देण्याचं काम केलं। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव वैष्णवी शामराव धोंगडे, राहणार शिरड शहापूर, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा। मी वयाच्या 10व्या वर्षापासून संबळ शिकले। माझ्या दोन्ही आजोबांनी मला संबळ शिकवलाय, त्यांच्यामुळेच मी संबळ शिकू शकले, पुढे गेले। ऑलिम्पिक मध्ये पण मी त्यांच्यामुळे संबळ वाजवू शकले। त्यांच्यामुळे मला ही आवड निर्माण झाली संबळ वाजवण्याची। आमच्या घरात लहानपणापासून संबळ वाजवण्याची फार आवड आहे, त्यांच्यामुळे मला ही आवड माझ्यात आली। माझं नाव देविदास गोविंदराव धोंगडे, राहणार शिरड शहापूर, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली। मी वयाच्या 7 वर्षापासून मी कार्यक्रम गाजवतो, कारण मला तो छंद होता। गुरामागे जरी असलो तरी पण ते आमचे बोल असायचे संबळाचे, कडकड झ्या, कडकड झ्या, झ्या ह्या कडकड झ्या। मग इथून आम्ही सुरुवाती केली। आज माझं 66 वय आहे। आजपर्यंत मी संबळ वादक आहे आणि संबळ म्हणजे आमचा बराच लांब गेला। तरी तुम्हाला काही सांगायचं काम नाही। तर जवळजवळ 7 राज्यामध्ये संबळ गेला आणि संबळ आपला त्रिपुरा राज्यामध्ये विमानानं जाऊन आला, बरं काय। बरेचसे काही मुलं आमच्यापासून शिकलेत। किती प्रकारचे ही वाद्य असतात कशा? ह्या चाली बरेच आहेत ना। याच्यामध्ये कडकड झ्या आहे, पुन्हा लोघाई आहे, पुन्हा धुमाळी आहे, झांगडी झांगड आहे, बरीचशी चाली आहे त्याच्यामध्ये। असा एखादा अनुभव तुम्ही कुठं आलेला असा सांगा ना। अनुभव कोणता अनुभव सांगायचा तुम्हाला? म्हणजे तुम्ही जेव्हा आम्ही कुठं जरी गेलो तरी, कारण जे जगदंबेचा संबळ आहे, अंबामाईचा संबळ आहे, आदिमाई शक्तीचा संबळ आहे, जिथं गेलं तिथं आम्हाला जय जयकार आमचा व्हायचा। एवढा आम्हाला अनुभव या अंबाबाई। कुठले पुरस्कार मिळेल या माध्यमातून? हा, या माध्यमातून कुठले पुरस्कार मिळेल? महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटलेला आहे, पुन्हा गौरव पुरस्कार झालेला आहे, बरेचसे पुरस्कार झाले। राम राम। माझं नाव नारायणजी गोविंदराव धोंगडे, कदम गोंधळी, शिरड शहापूर, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली। मी वयाच्या 13 वर्षून काम करतो। आमचे सरदार रमतात, सरदार कथा सांगायची, पुराण सांगायचं, कथा हरिंद्राची, पांडुप्रताप, नळदमजी सेवक, जांभूळाख्यान, सुखबाई, अशा आम्ही कथा सांगतो। तर आज जवळजवळ माझं वय 75 चालू आहे रनिंग। तर माझ्या डोक्यातली पगडी आहे, ती पगडी 300 हाताची। ती महिन्यातून आम्ही सोडून बांधतो आणि माझ्या अंगामध्ये अंगार काय शिवाजी महासारखा
तो अंगर काय आहे 70 मीटरचा. तो अंगर घालून मी रात्रभर आम्ही कार्यक्रम. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत हिंगोली.